श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर सनातन धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. अगदी तुमच्या इकडे धनत्रयोदशीची पूजा केली जात नसेल तरी पण आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील आणि घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल. भरपूर वेळा आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अगदी मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा मोबदला मिळत नाही. काही ठिकाणी तर घरामध्ये पैसा असतो पण सुख नाही. मग आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. तसेच आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही जाणवत नाही. दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या तिथीला त्रयोदशी तिथीला धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार समुद्र मंथनाद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा केल्याने जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि भगवान धन्वंतरींची पूजा केल्याने रोगापासून मुक्ती मिळते. यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या घरावरती असेल, याबद्दलच सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. या दिवशी मातीची भांडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. अगदी आपण दिवा, पणत्या ज्या काही आणत असतो त्या पणत्या आपण त्या देखील आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत. तसेच आपण मातीची जी पणती खरेदी करतो किंवा लक्ष्मीची मूर्ती देखील आपण खरेदी करत असतो तर ती देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनतेरसच्या दिवशी खरेदी करायची आहे. तसेच या दिवशी देवांचे वैद्य स्वामी धन्वंतरीचा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी धन्वंतरी जयंती ही साजरी केली जाते. आता या धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल, मग फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो किंवा घरातील कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची असेल, अगदी तुम्हाला नवीन फर्निचर घरामध्ये घ्यायचं असेल किंवा नवीन वस्त्र घ्यायचे असतील किंवा देवांचे जे काही साहित्य असतं ते घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण शुभ मुहूर्त बघून खरेदी करायची आहे. धनत्रयोदशीची खरेदीचा शुभ मुहूर्त हा 29 ऑक्टोबरला सकाळी 10:55 सुरू होईल ते दुपारी 1:04 असेल. तर त्यानंतर सायंकाळी 7:35 हा मुहूर्त सुरू होईल आणि ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल. या कामाची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. तर आता या तुम्हाला संध्याकाळी शक्य होणार नाही, कारण की तेव्हा आपल्याला धनतेरसची पूजा करायची आहे आणि त्या शुभ मुहूर्तावर करायची आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो तर सकाळी 10:55च्या मुहूर्तावरती म्हणजे सकाळी 10:55 ते 1:45 जो मुहूर्त आहे, तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या खरेदी करायच्या आहेत, त्याच वस्तू खरेदी कराव्यात. आणि आता या त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आपल्याला घरामध्ये अगदी धनतेरसची पूजा होत असेल किंवा पूजा होत नसेल तरी पण आपण हा उपाय ही सेवा करायची आहे. तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंग व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे आणि आपण एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ कुठेही फुटलेले तुटलेले नसावे आणि तांदळाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण एक दीप प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा देखील आपण हळदी कुंकवाला लावून घ्यायचा आणि दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकू शकता किंवा तसेच मोहरीचं तेल किंवा तिळाच्या तेलाचाही तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता. या दिवशी आता भगवान श्री गणेश आणि लक्ष्मी देवींची पूजा केली जाते. श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी माता देखील आपण अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या बाजूला काही वस्तू गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्यात. मग दुर्वाची जुडी असेल किंवा लाल जास्वंदीचं फूल असेल, तसंच माता लक्ष्मीला देखील आपण लाल गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल हे अर्पण करायचं आहे. आता यानंतर आपण या दिवशी तुमच्याकडे असलेले धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करायची आहे.
आपण एखादी वस्तू घरामध्ये आली असेल तर त्या वस्तूची देखील पूजा करायची आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे किंवा तुम्ही या दिवशी धने खरेदी करायचे आहेत. हे धने धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. मग आपण बाजारात आता न जाणे शक्य तर होत नाही, तरी पण पिवळसर धने आहेत ते धने कुठेही तुटलेले किंवा अर्धे धने असतील तर ते आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे नाही आहेत. आपल्याला पूजेमध्ये फक्त अख्खे धने घ्यायचे आहेत. अगदी 1 वाटी भरून आपण धने घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही जर या दिवशी सोनं खरेदी केलं असेल तर ते देखील आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे. आता यानंतर आपल्याला धन्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता घरामध्ये जी आपण व्यक्ती काम करत असेल किंवा मग एखादा पुरुष असेल किंवा एखादी स्त्री असेल, जी पण कमवती व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला आपण आसनावरती बसवायचं आहे आणि फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पूर्व पश्चिम तुम्ही बसवू शकता. आता त्या व्यक्तीला बसवल्यानंतर आपण थोडेसे जे वाटीमध्ये धने घेतलेत होते ते धने आपण घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर ते धने त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरवून टाकायचे आहेत आणि ज्याप्रमाणे घड्याळीचा काटा फिरतो तशा पद्धतीने आपल्याला त्या व्यक्तीवरून ते धने 7 वेळेस उतरवून टाकायचे आहेत. आणि त्यानंतरनं हे जे धने आहेत ते आपण उतरवून टाकले होते ते धने आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचे आहे. आणि तुळशीची कुंडीमध्ये टाकू शकता किंवा घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये टाकले तरी पण चालेल. हे धने जसे उगवतात तशी आपल्या घराची, मुलांची, पतीची व सर्वांची प्रगती होते अशी मान्यता आहे की त्यामुळे आपण जे कमवती व्यक्ती आहे आपल्या घरामधली, हे धने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांच्यावरून उतरून टाकायचे आहेत. यामुळे आपल्या घरातील आर्थिक टंचाई दूर होते आणि आपल्याला माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. आता आपण माता लक्ष्मीसमोर जे वाटीभर धने ठेवले होते तेच धने आपल्याला घ्यायचे आहेत. तसेच आपण आता एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे आणि अगदी छोटा कापड असला तरी पण चालेल. हा कापड आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आणि आता त्या वाटीभर धन्यामधून थोडेसे धने काढून घ्यायचे आहेत आणि 108 धने तुम्ही त्यामधून काढायचे आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचा एक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र माता लक्ष्मी व कुबेर मंत्र आहे आणि ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापाय स्वाहा या मंत्राचा आपल्याला जप आपण या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आणि आपण एक धना हातामध्ये घेऊन तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा मंत्र म्हणून तो धना परत आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण 108 धने घ्यायचे आहेत आणि हा मंत्र देखील आपण 108 वेळा म्हणायचा आहे. आता तुम्हाला मंत्र म्हणणं अवघड वाटत असेल तर आपण मोबाईलवरती सुद्धा देखील हा मंत्र लावून आणि तुम्ही फक्त हा मंत्र श्रवण केला तरी पण चालेल, पण आपल्याला 108 वेळा धने त्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत. आणि ठेवून झाल्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि 1 रुपयाच्या नाण्या घेतल्यानंतर त्याला आपण हळद कुंकू लावायचं आहे आणि थोडा अक्षता अर्पण करायच्यात आणि हे नाणं आपण आपल्या धन्यांवरती ठेवायचं आहे. तसेच एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे थोडंसं अक्षता देखील अर्पण करायच्यात आणि अक्षता अर्पण अखंड असल्या पाहिजेत त्यांना. आणि त्यानंतर त्याची पोटली बनवायची आहे आणि आपण धने हे आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी यांची पोटली आपण त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बनवायची आहे. आता ही पोटली बनवल्यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल, तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामधून खूप आर्थिक टंचाई चालू आहे, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. आणि घरावरती कर्ज असेल तर ते देखील तुम्हाला सांगू शकता. अगदी या उपायामुळे आपण जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील फिटेल आणि घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. आता यानंतर ही पोटली आपण माता लक्ष्मीसमोर तशीच ठेवायची आहे आणि धनत्रयोदशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण ही पोटली आंघोळ केल्यानंतर आपण ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जिथे आपले पैसे ठेवता तिथे ही पोटली ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही व घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो आणि पैशाचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा.
आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून यामुळे काय होतं, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येते आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करत नाही. त्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.